Exercise 6.3 question number first. पहिले एक्झाम्पल xy इज इक्वल टू लॉग ऑफ y प्लस c. त्याचा आन्सर आपल्याला आणायचं आहे dy बाय dx इज इक्वल टू y स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस xy. म्हणजे हे आन्सर आणायचं आहे त्याचं. तर क्वेश्चन दिलाय आपल्याला xy इज इक्वल टू लॉग ऑफ y प्लस c. त्याला आपण करू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x का करतोय? कारण इथं dy बाय dx आलाय म्हणून. डिफरन्शिएट with respect to x. क्वेश्चन मध्ये दिले आपल्याला x इंटू वाय. x इंटू वाय म्हणजे आपल्याला u इंटू v रूल अप्लाय करायचा आहे. u इंटू v रूल. फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड टर्म ॲज इट इज फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू लॉग ऑफ वायचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन वाय आणि वायचा परत डेरिव्हेटिव्ह येतो dy अपॉन dx आणि c चा डेरिव्हेटिव्ह येईल तुमचा 0 काय? कारण ती कॉन्स्टंट टर्म आहे. x इंटू dy अपॉन dx प्लस y इज इक्वल टू 1 अपॉन y dy अपॉन dx. इकडच्या साईडला आपण dy अपॉन dx आणि इकडे 1 अपॉन y dy अपॉन dx दोन्ही एका साईडला घेऊन घेऊ. dy अपॉन dx ची टर्म x इंटू dy अपॉन dx 1 अपॉन y dy अपॉन dx इकडे येताना तो मायनस होऊन जाईल 1 अपॉन y dy अपॉन dx म्हणजे फक्त उरेल तुमचा आणि हा y इकडे प्लस आहे इकडे जाताना होऊन जाईल तुमचा मायनस y. जर आपण dy अपॉन dx जर कॉमन घेतला तर x मायनस 1 अपॉन y dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस y. पुढे आपण घेऊ x मायनस 1 अपॉन y dy बाय dx. जर याचा क्रॉस मल्टिप्लाय केला आपण म्हणजे येईल तुमचा xy मायनस 1 अपॉन y आणि इकडे येईल तुमचा dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस y. हा y इकडे मल्टिप्लाय जर ह्या साईडला जाईल तर तो इकडे डिवाइड आहे तर ह्या साईडला जाईल तर तिकडे मल्टिप्लाय होऊन जाईल म्हणजे y इंटू y काय येणार तो y स्क्वेअर. ही टर्म जशीच्या तशी इकडे येईल तुमचा y इंटू y म्हणजे काय होऊन जाईल तो y स्क्वेअर. इकडच्या साईडला आपण dy बाय dx xy मायनस 1 ही इकडे मल्टिप्लाय आहे तर इकडच्या साईडला जाताना ती काय होऊन जाणार आहे तुमची डिवाइड xy मायनस 1 dy अपॉन dx इज इक्वल टू जर मायनस दोन्ही टर्म मधून जर कॉमन घेतलं तर बाहेर काढून घेतला जो मायनस आहे ती प्लस होऊन जाईल आणि जी प्लस आहे ती मायनस होऊन जाईल. टर्म मायनस मायनस जर कट केले तर काय होणार आहे dy अपॉन dx मायनस मायनस कट होऊन जाईल dy अपॉन dx इज इक्वल टू y स्क्वेअर 1 मायनस xy. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. हेन्स प्रूफ. आपल्याला क्वेश्चन दिलाय आणि आन्सर पण दिलाय आपल्याला फक्त सॉल्व करून दाखवायचंय की त्याचं आन्सर हे यायला पाहिजे. सेकंड नंबरचा डी स्क्वेअर वाय अपॉन डी स्क्वेअर मायनस एक्स डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 2. म्हणजे इथं दिसतोय तुम्हाला डी स्क्वेअर वाय अपॉन डी स्क्वेअर म्हणजे त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. याला इक्वेशन फर्स्ट सपोज केलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. y चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे तुमचा dy अपॉन dx साइन इनवर्स ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल आधी 2 पुढे येईल साइन इनवर्स x 2 इथं एक पॉवर कमी होते म्हणजे 2 मधून 1 गेले 1 राहील आणि परत साइन इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह तुमचा रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. c चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 0 म्हणजे तुमचा उरतोय फक्त dy अपॉन dx 2 ब्रॅकेट मध्ये साइन इनवर्स ऑफ x 1 अपॉन रूट ऑफ
1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं तुम्हाला दिसतंय की रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं डिवाइडला आहे ही टर्म. जर डिवाय अपॉन डी एक्स कडे जर गेलं तर ती टर्म तुमची मल्टिप्लायला होऊन जाईल. म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 2 साइन इनव्हर्स ऑफ एक्स अशी टर्म येईल. जर आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं तर इकडचा रूट चालना जाणार आहे तुमचा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. इकडचा रूट गेला म्हणजे काय राहील तुमचं 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाय अपॉन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर 2 चा स्क्वेअर येणार आहे तुमचा 4 आणि परत इकडे तुमचा येईल साइन इनव्हर्स ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. जर तुम्ही स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करताय तर तुमचा इकडे रूट चालला जाणार आहे आणि तुमचं इकडं ज्या टर्मला रूट नाहीये तिथं ती टर्मचा काय होणार तुमचा स्क्वेअर. ही टर्म आपल्याला भेटली आहे. परत जर आपण साइन इनव्हर्स ऑफ एक्स ही टर्म दिसते तुम्हाला इक्वेशन फर्स्ट मध्ये काय होतं की y प्लस साइन इनव्हर्स ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू सी. जर सी इकडे आणला तर काय होऊन जाईल y मायनस सी इज इक्वल टू साइन इनव्हर्स ब्रॅकेट स्क्वेअर साइन इनव्हर्स ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे साइन इनव्हर्स ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअरच्या जागेवर तुम्ही काय टाकू शकता इकडं 4 1 y मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर. कशावरनं घेतलंय आपण हे इक्वेशन फर्स्ट. ह्या टर्मच्या जागेवर टाकतोय म्हणजे इथं स्क्वेअर येणार नाही तुमचा फक्त y मायनस सी येईल बाय इक्वेशन फर्स्ट. इकडची टर्म ॲज इट इज 1 मायनस एक्स स्क्वेअर dy अपॉन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला तिथं एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे सोल्युशन की डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर म्हणजे आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं तुम्हाला दोन टर्म दिसत आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर डीवाय बाय डी एक्स म्हणजे यू इंटू व्ही रूल येणार आहे. फर्स्ट टर्म जशीच्या तशी. सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह आधी 2 पुढे येईल dy अपॉन dx आणि dy अपॉन dx चा परत डेरिव्हेटिव्ह येईल तुमचा d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 4 ॲज इट इज राहणार आहे. y चा डेरिव्हेटिव्ह तुमचा dy अपॉन dx आणि c चा डेरिव्हेटिव्ह येणार तुमचा 0. म्हणजे काय येईल तिथं पूर्ण इक्वेशन मध्ये 1 मायनस u इंटू व्ही रूल करतोय आपण. इकडे फर्स्ट टर्म ॲज इट इज सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह 2 dy बाय dx आणि परत dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह येईल तुमचा d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर प्लस सेकंड टर्म ॲज इट इज फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे तुमचा 0 आणि 2 एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल तुमचा 2x इज इक्वल टू 4 तसाच y चा डेरिव्हेटिव्ह येईल तुमचा dy अपॉन dx मायनस 0 म्हणजे उरते तुमची टर्म 1 मायनस एक्स स्क्वेअर 2 इंटू dy अपॉन dx इकडे येईल तुमचा d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर प्लस इकडे उरतोय तुमचा मायनस 2x हा प्लस आणि हा मायनस काय होऊन जाईल तुमचा मायनस मायनस 2x dy अपॉन dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4 ला तुम्ही लिहू शकता 2 इंटू 2 dy अपॉन dx. पूर्ण इक्वेशन मध्ये तुम्हाला दिसतंय 2 dy बाय dx 2 dy बाय dx 2 dy बाय dx म्हणजे आपण कॅन्सल करू शकतो. कॅन्सल 2 dy बाय dx. जर फर्स्ट टर्म मध्ये 2 dy बाय dx जर कट केली तर काय उरते तुमची टर्म 1 मायनस एक्स स्क्वेअर d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर मायनस 2 इंटू dy बाय dx जर कट केला तर इथं उरणार तुमचा x आणि ही टर्म स्क्वेअर आहे म्हणजे एक टर्म जर कट झाली तर एक टर्म उरेल तुमची dy अपॉन dx.
इज इक्वल टू 2 dy/dx जर कट केला तर इकडच्या साईडला उरतोय फक्त तुमचा 2. हेच तुम्हाला प्रूफ करायचं होतं क्वेश्चन मध्ये काय दिलंय प्रूफ की 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी स्क्वेअर मायनस एक्स dy/dx इज इक्वल टू 2. हेच प्रूफ करायचंय. हेन्स प्रूफ. थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघू. काय दिलंय y इज इक्वल टू e रेस टू मायनस एक्स प्लस ax प्लस b आणि आपल्याला आन्सर आणायचंय e रेस टू एक्स डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 1. परत इथं डबल डेरिव्हेटिव्ह येईल म्हणजे आपल्याला दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. पहिले डेरिव्हेटिव्ह घेऊन घेऊ आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह येईल तुमचा dy अपॉन dx. e रेस टू मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे e रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह येतो e रेस टू एक्सच आणि परत इथं वरती पॉवर म्हणजे मायनस एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे तुमचा -1 प्लस ए तसाच एक्स चा डेरिव्हेटिव्ह येईल तुमचा 1 प्लस बी म्हणजे उरतंय तुमचं dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस e रेस टू मायनस एक्स प्लस a प्लस b. b च्या जवळ x ची टर्म नाही आहे म्हणजे b चा डेरिव्हेटिव्ह येईल तुमचा 0 म्हणजे इथं b ची टर्म येणार नाही. फक्त उरेल तुमचा मायनस e रेस टू मायनस एक्स प्लस a. परत आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे म्हणजे तिकडे येईल डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू x. dy अपॉन dx त्याचा तुमचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ची टर्म तशीच e रेस टू मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह येईल e रेस टू मायनस एक्स आणि परत तिच्या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह येईल -1. a ची टर्म कॉन्स्टंट आहे म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार तुमचा 0. डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. ही मायनस ची टर्म आणि ही मायनस ची टर्म म्हणजे तो प्लस होऊन जाईल. काय उरणार आहे फक्त e रेस टू मायनस एक्स. e रेस टू त्याची पॉवर मायनस आहे जर त्याला डिवाइडला पाठवलं तर त्याची पॉवर पॉझिटिव्ह होऊन जाईल म्हणजे काय येणार आहे 1 अपॉन e रेस टू एक्स. जर इकडच्या साईडला हा डिवाइड आहे तर त्याच्या इकडच्या साईडला काय होईल तो मल्टिप्लाय e रेस टू एक्स डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू इकडे काय उरणार आहे फक्त 1. हेच प्रूफ करायचं होतं आपल्याला. हेन्स प्रूफ. ओके. 4 नंबरचं एक्झाम्पल आपल्याला क्वेश्चन दिला आहे की y इज इक्वल टू एक्स रेस टू m आणि आपल्याला आन्सर आणायचं आहे की एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी स्क्वेअर मायनस mx dy अपॉन dx प्लस mx इज इक्वल टू 0. इथं पण दिसतोय तुम्हाला की डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर म्हणजे इथं डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. पहिले आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेऊन घेऊ. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे तुमचा dy अपॉन dx x रेस टू m त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल m आधी येईल x ॲज इट इज आणि त्याची पॉवर 1 ने ऍड होते म्हणजे m प्लस 1 सॉरी मायनस होते इंटिग्रेशन मध्ये ऍड होते आणि डिफरन्शिएट मध्ये मायनस होते म्हणजे काय येणार आहे तिथं m x रेस टू m मायनस 1. परत तिथं आपण डबल डेरिव्हेटिव्ह घेऊ अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह येईल तुमचा डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू m ॲज इट इज. परत x रेस टू m मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्याची पॉवर परत पुढे येणार आहे m मायनस 1 x रेस टू m मायनस 1 आणि परत एकाने आपण मायनस करतो म्हणजे -1 -1 आणि -1 होऊन जाईल तुमचा -2. ही टर्म ॲज इट इज m मायनस 1 x रेस टू m मायनस 1 आणि -1 काय होऊन जाईल तुमचा -2. जरी आपण डबल डेरिव्हेटिव्ह घेतोय तरी आपल्याला असं आन्सर दिसत नाहीये तर आपण अशा क्वेश्चनला काय करू
जे आन्सर दिलेलं आहे ते घ्यायचं आणि आपल्याला प्रूफ करायचं आहे की त्याचं आन्सर काय यायला पाहिजे, 0 इज इक्वल टू 0 यायला पाहिजे. ओके, देअरफॉर गिव्हन सोल्युशन आर, सोल्युशन काय दिलंय आपल्याला, एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस यम एक्स डी वाय अपॉन डी एक्स प्लस यम वाय. याचा आन्सर आपल्याला काय आणायचं आहे, 0. जर त्याचा आन्सर 0 आलं तर ते सोल्युशन आपलं बरोबर आहे. ठीक आहे, आधी आपण व्हॅल्यू टाकून घेऊ सगळ्या. इज इक्वल टू एक्स स्क्वेअर तसाच डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, म्हणजे इथं दिसते तुम्हाला डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, यम मायनस 1 एक्स रेस टू यम मायनस 2. मायनसची टर्म तशीच, एम एक्स तसाच, डी वाय अपॉन डी एक्स, डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू काय आली तुमची, इकडे दिसते यम एक्स रेस टू यम मायनस 1 प्लस यम आणि वायची, वाय म्हणजे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिला आहे वायची टर्म, वाय इज इक्वल टू एक्स रेस टू यम, ही टर्म वाय इज इक्वल टू एक्स रेस टू यम, ती व्हॅल्यू आपण तिथे टाकू, वाय इज इक्वल टू एक्स रेस टू यम. आता याला सॉल्व करणार आपण. इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, एक्सची टर्म दिसते तुम्हाला इथं एक्स आहे, जर एक्स बेस जर सेम असेल तर त्यांच्या पॉवरची काय होते ऍडिशन, प्लस यम मायनस 2. इथे आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो, यम इंटू यम काय होऊन जाईल तुमचा यम स्क्वेअर, इकडे होऊन जाईल तुमचा यम स्क्वेअर मायनस यम मायनस, इकडे येईल तुमची, इथं पण यम दिसतोय इथं पण यम दिसतोय, यम इंटू यम काय होऊन जाईल तुमचा यम स्क्वेअर, एक्सची टर्म ही एक्सची टर्म आहे, बेस सेम आहे म्हणजे पॉवरची काय होऊन जाईल ऍडिशन, 1 प्लस यम मायनस 1 प्लस यम रेस टू एक्स रेस टू यम. पुढे घेऊ आपण, हा 2 आणि हा प्लस 2 हा मायनस 2 कट होऊन जाईल, एक्स रेस टू यम उरेल फक्त, इथं यम स्क्वेअर मायनस यम स्क्वेअर ॲज इट इज, इथं तुमचा प्लस 1 मायनस 1 कट होऊन जाईल म्हणजे एक्स रेस टू यम उरणार आहे, प्लस यम रेस टू एक्स रेस टू यम. आपण इथं एक्स रेस टू यम ह्या टर्मला मल्टिप्लिकेशन करून घेऊ, यम स्क्वेअर एक्स रेस टू यम मायनस यम एक्स रेस टू यम मायनस यम स्क्वेअर एक्स रेस टू यम प्लस यम एक्स रेस टू यम. तुम्हाला इथं दिसेल एम स्क्वेअर एक्स रेस टू यम, एम स्क्वेअर एक्स रेस टू यम, हा प्लस आहे हा मायनस आहे म्हणजे हे दोन्ही टर्म कट होऊन जातील, हा मायनस आहे हा प्लस आहे दोन्ही टर्म कट होऊन जातील, उरतो काय तुमचा 0, म्हणजे 0 आन्सर आला, हेन्स प्रूफ. पुढचं एक्झाम्पल घेऊ, 5 नंबरचं एक्झाम्पल, y इज इक्वल टू a प्लस b अपॉन x, आपल्याला आन्सर पाहिजे x डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला इथं दिसतंय की डी स्क्वेअर वाय अपॉन डी स्क्वेअर म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. पहिले डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे तुमचा डी वाय अपॉन डी एक्स प्लस प्लस नाही इज इक्वल टू, ए म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0, बी ची टर्म तशीच 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार तुमचा मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. इथे जर बी काढला तर तुमची टर्म काय उरते 1 अपॉन एक्स, 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, म्हणजे उरलेली टर्म लिहून घेऊ डी वाय बाय डी एक्स प्लस मायनस मायनस येऊन जाईल मायनस बी अपॉन एक्स स्क्वेअर. जर एक्स स्क्वेअर इकडे डिवाइड इकडे जाताना जर मल्टिप्लाय केला, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस बी. परत आपण घेऊ इथं अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू
एक्स. जर परत आपण डिफरन्शिएट जर केलं, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तुमचा 2x, dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. इथं काय उरतंय, एक्स स्क्वेअर आणि इकडे येईल तुमचा dy बाय dx, म्हणजे दोन टर्म येत आहेत ते. दोन टर्म म्हणजे u इंटू व्ही रूल येणार आहे. पहिली टर्म तशीच, दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म तशीच, पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल तुमचा 2x इज इक्वल टू इकडे कॉन्स्टंट टर्म आहे म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह तुमचा 0. इथं दिलंय एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस 2x dy अपॉन dx इज इक्वल टू 0. पुढे आपण काय करू शकतो, दोन्ही टर्म मध्ये तुम्हाला x ची टर्म दिसते म्हणजे x ची टर्म तुम्ही कॉमन घेऊ शकता. x ची टर्म जर कॉमन घेतली तर इथे उरेल तुमचा x डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस इथं एक जर कॉमन घेतला तर 2 dy अपॉन डी एक्स इज इक्वल टू 0. जर x इकडे कॉमन घेताना मल्टिप्लाय जर इकडे 0 कडे पाठवला तर तो काय होऊन जाईल तुमचा डिवाइड. जर डिवाइडला जातोय 0 जवळ तर तो 0 होऊन जाईल. म्हणजे कोणती टर्म उरणार आहे फक्त x डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस 2 dy अपॉन डी एक्स इज इक्वल टू 0. हेच प्रूफ करायचं होतं. हेन्स प्रूफ. पुढचं एक्झाम्पल घेऊ, शेवटचं आहे 6 नंबरचं एक्झाम्पल घेऊ आपण. क्वेश्चन काय दिलाय आपल्याला, y इज इक्वल टू e रेज टू ax आणि आपल्याला आन्सर आणायचंय x dy बाय dx इज इक्वल टू y log of x. इथं फक्त एकच डेरिव्हेटिव्ह दिसतोय म्हणजे आपण फक्त एक डेरिव्हेटिव्ह घेऊ. आधी याला लिहून घेऊ y इज इक्वल टू e रेज टू ax. जर e ची पॉवर जर काढायची असेल दोन्हीकडे आपल्याला काय लावावं लागेल, log ऑफ y इज इक्वल टू log ऑफ e रेज टू ax. इकडे उरेल तुमचा log ऑफ y. जर e ची पॉवर ax हे log च्या पुढे येऊन जाईल, तो रूल आहे लॉगॅरिथमचा, त्याची पॉवर पुढे येऊन जाते. इथं उरेल फक्त log ऑफ e. log ऑफ e ची व्हॅल्यू किती असते 1, म्हणजे ती व्हॅल्यू होऊन जाईल तुमची 1. log ऑफ y इज इक्वल टू ax इंटू 1 म्हणजे फक्त उरेल तुमचा ax. याला इक्वेशन फर्स्ट सपोज करू. इथं फक्त एकच डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आणि आपल्याला आन्सर अजून भेटलेला नाही. तर फर्स्ट मागच्या एक्झाम्पल सारखं जे त्यांनी दिलेलं आहे ते घेऊन घेऊ. ठीक नाही, सॉरी, आपण डेरिव्हेटिव्ह अजून घेतलेला नाहीये, फक्त लॉग लावला होता. याला इक्वेशन फर्स्ट सपोज केला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. log ऑफ y चा डेरिव्हेटिव्ह येईल तुमचा 1 अपॉन y आणि y चा डेरिव्हेटिव्ह परत dy बाय dx. ax चा डेरिव्हेटिव्ह a तसंच राहील, x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 उरतो ते तुमचा 1 अपॉन y dy बाय dx आणि इकडच्या साईडला उरतोय तुमचा a. परत जर हा y इकडे डिवाइड आहे, a जवळ जाताना काय होऊन जाईल तो मल्टिप्लाय. इकडे उरेल फक्त तुमचा dy अपॉन dx a y. आता बघा इकडं काय सांगितलंय आपल्याला, काय इथं x इंटू dy बाय dx आहे सोल्युशन मध्ये, आपला फक्त आलाय dy बाय dx. जर दोन्ही साईडला जर x ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल, x इंटू dy बाय dx इज इक्वल टू ax इंटू y. आता तुम्ही बघू शकता की इक्वेशन फर्स्ट मध्ये ax ची व्हॅल्यू काय आली आहे log ऑफ y, तर ती व्हॅल्यू तुम्ही इथं टाकू शकता. x इज इक्वल टू dy अपॉन dx. ax च्या जागेवर तुम्ही टाकू शकता log ऑफ y, हा y तसाच आणि x च्या जागेवर टाकला log ऑफ y. हेच तुम्हाला प्रूफ करायचं होतं. हेन्स प्रूफ.
फक्त काय केलंय इथं x येण्यासाठी दोन्ही साईडला x ने मल्टिप्लाय केलंय. x dy by dx आणि इकडं ax is equal to y. x ची व्हॅल्यू आपल्याला इकडं first मध्ये दिलेली आहे log of y. ax च्या जागेवर मी log of y टाकला. हा y as it is, ही term as it is. हेच proof करायचं होतं. Hence proof. इथं आपला 6.3 चा question number first